स्वर्णमात्रेण सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान श्री राम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पदये हर हर महा सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर समर्थ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव। आज शांती पर्वामध्ये भाऊ दूध तापवलं नैवेद्य माझी डबी घेऊन आणि तापून झालंय फक्त आम्हाला नैवेद्य। शांती पर्वामध्ये धर्मराजा भीष्म पितामहांना विचारताय पाराशर गीता संपली आहे। धर्मराजानं प्रश्न केला पितामह संसारामध्ये अनेक विद्वान लोक होऊन गेले सगळ्या विद्वानांनी 3 गोष्टीची जास्त प्रशंसा केली आहे। भीष्म पितामह म्हणाले कोणते म्हणे सत्य दम आणि क्षमा आणि बुद्धी प्राज्ञा म्हणजे बुद्धी या तिघांची प्रशंसा सगळ्या विद्वानांनी केलेली आहे। मग याचा विचार कसा आहे सत्याचा विचार कसा आहे क्षमेचा विचार कसा आहे दमाचा विचार कसा आहे सत्य दम क्षमा आणि प्राज्ञा या 3 गोष्टी ज्या आहेत याचं विवेचन सगळ्या विद्वानांनी केलेलं आहे। पण विद्वानांच्या म्हणण्याप्रमाणे वर्तमान स्थितीमध्ये मनुष्य तसं वागू शकत नाही। तर सर्वसाधारण माणसाला सत्य क्षमा आणि प्राज्ञा यांची मध्यस्थिती कशी गाठता येईल कारण तुम्ही जे सत्याचं स्वरूप सांगतात आता सत्याच्या स्वरूपाची काय अवहेलना होते हे मी भोगली। धर्मराजा येतील की ते असत्य बोलत नव्हते म्हणून लाक्षागृहामध्ये जाळून टाकायची तयारी त्याच्यातून बाहेर पडले सुईभर सुद्धा जमीन मिळू देणार नाही म्हणजे सत्य म्हणून काही लोक गाडीवर लिहितात सत्य परेशान आहे पण पराजित नाही आहे पण त्या परेशानपणातच संपून जातं काही वेळा। भीष्म पितामह म्हणाले धर्मराजा याविषयी
साध्यगण नावाचे 4 ऋषी होते आणि ब्रह्मदेवानं एक हंस अवतार धारण केला होता. त्या हंस अवतारामध्ये ब्रह्मदेवाला सुद्धा पक्षी रूपानं अवतार घेण्याची काय इच्छा झाली. तर हंस पक्षामध्ये चांगलं आणि वाईट निवडण्याची बुद्धी आहे. दूध आणि पाणी एकत्र केलं की तो पाणी शिल्लक ठेवतो, दूध पिऊन जातो. मग फेडरेशनचा चेअरमन कोणाला करायला पाहिजे? असं आहे. म्हणून याविषयी ब्रह्मदेवानं सत्य आणि असत्य याचा निवाडा केलेला आहे. ज्यावेळेस एका समयी नित्य अजन्म प्रजापती ब्रह्मदेव हंस रूप धारण केलं आणि लोकांमध्ये फिरू लागलं. कारण काय? लोकांमध्ये सत्याची आवड किती आहे हे पाहायचं होतं. आज जर तुम्ही जगात फिरले तर सत्याची आवड सापडणं शक्य नाही. सगळ्यांना लोभाचीच प्रशंसा झाली आहे. सगळ्यांना सोयी पाहिजे, सगळं पाहिजे, पण कमी खर्चात पाहिजे. आता जग जसं वाढेल ना तसं प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत जाईल. ती आपल्याला उपभोगाला नाही मिळाली, आपले जर सामर्थ्य नसेल तर ती मिळणार नाही. पण मनुष्य काय करतो? अप्राप्त लक्ष्मी प्राप्त. एक गुरुजी सुद्धा केव्हा केव्हा सांगतं बरं, अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम, प्राप्त लक्ष्मी दीर्घकाल प्राप्त्यर्थम. आता अप्राप्त प्राप्त होईलच कशी? मग जे अप्राप्त मिळण्याकरता प्रयत्न करतात ते एका दिवशी कुठे जातात? मग प्राप्त जी झाली आहे त्याच्यामध्ये चित्त, बुद्धी, सत्य, क्षमा, प्राज्ञा ही स्थिर ठेवा. आता आमचा बेलसरे आला होता माझ्याकडे. तो म्हणे उजव्या शंकाचा फायदा काय? त्याला म्हटलं हे आपलं काम नाही आहे. व्यापारी लोकांना व्यापारामध्ये नफा होतो. आता तुला म्हटलं पेन्शन आहे 17,000 रुपये, याची वाढवून किती होईल? 21,000 होईल. तुला एकदम उजवा शंख घेतला तरी पैसे कुठून येणार आहे? तुला डावा काय आणि उजवा काय? हे जे व्यापाऱ्यांचे लक्षण आहे यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी. आता आपल्याकडे तो श्रीमंत माणूस होता, हे 4-10 वर्ष खूप जोरात चालला. आता त्याची पंचायत होते आहे, सगळी झडती चालली आहे त्याची. असं आहे जगामध्ये. म्हणून आपण जे विचारणा करतो तर हंस रूप धारण करून लोकांमध्ये फिरत असताना फिरता फिरता ऋषीगणांच्याकडे, ज्यांचं नाव होतं साध्यगण, की जगातलं कार्य सिद्ध आणि साध्य करतात असे ऋषी होते. फिरत फिरत हंस रूपामध्ये ब्रह्मदेव त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी ओळखलं की हे ब्रह्मदेव आहे. म्हणून प्रार्थना केली की आता तुम्ही आलात आहात. तर एका वटवृक्षाखाली हे 4 ऋषी बसलेले होते, भविष्याचा विचार करीत की आता मानवाच्या कल्याणाकरता काय करावं, मानवाच्या कल्याणाकरता काय करावं. आता मानवाच्या कल्याणाचा विचार नाही आहे, जो तो नाशाचा विचार करतोय. हल्ली बा तुम्ही वर्तमान स्थितीमध्ये दडाम दम सगळं नाशिक गोष्टीचा विचार चाललाय. म्हणून साध्य देवता म्हणाला, महाराज आम्हाला मोक्षविषयी प्रश्न करायचा आहे, मोक्ष तत्व आम्हाला ऐकायचं आहे. पंडित लोकांनी यावर अनेक तत्व सांगितले आहे. आपली उत्तम वाणी आहे अथवा आपली कीर्ती आहे, म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. आमचं मन हे
नेहमी रमत नाही आहे. आमचं मन गमतंय. आपलं सुद्धा पण मला आता पाऊस पडत होता, कोणी येणार नाही एवढं म्हणून मन काय होऊन गेलं होतं, उदास. जोरात सुटेल बरं तो आता, तो थांबून गेला. प्रवचन सुरू झालं. मनामध्ये नुसतं प्रसंग पाहिलं की मन गमून जातं. घरून निघणारा म्हणा जाऊ द्या, जास्त ओलं झालं तर कुठे जा, काही नाही, तो थांबून गेलाय. असं आपलं मन असतं. खूप लोक आपल्याकडे लग्नाला यावे आणि लोक दिसले पुरल का नाही, मुलगा झाला वागवल का नाही, हे असं मन गमून जातं. काही लोक विचारताना कहो दादा आपलं तर होऊन गेलं पण पोरांचं पुढे कसं होईल. म्हटलं बघा का आपल्या हातात आहे, जे होईल. काहीच बोलू शकत नाही आपण, काहीच बोलू शकत नाही. आता एक जण माझ्याकडे आलं होतं दुपारी, म्हणजे दादा बैरणपेठेत जागा घ्यायची. म्हटलं असं असं मुहूर्त आहे पाय. मी म्हणे तो थोडं कमी होईल का नाही. म्हटलं काय भाव चालला आहे तिथे. 65,000 रुपये स्क्वेअर फूट. म्हणजे 1 स्क्वेअर फूट सुद्धा आपल्याकडून घेतली जाणार. तरी म्हशीवर तिकडे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्या टागोरनगरमध्ये कोणी राहत नव्हतं तिथे जागा मिळत नाही. म्हणून तेव्हा हंस म्हणाले, देवा हो, ऋषी हो, अमृत पिणारे देव सुद्धा अशाच विचारात असतात. जे अमृत प्यालेले आहे ना ते पण अशाच विचारात असतात. म्हणाले का, तप, इंद्रिय संयम आणि सत्यभाषण आणि मनोनिग्रह हे कार्य जगामध्ये अतिउत्तम आहे. याच्यासारखं अमृत खलास. जे देव अमृत प्यालेले आहे त्यांच्या मनात सुद्धा तुम्ही द्या, पुन्हा राक्षसांचं राज्य आलं तर. जर आणि तर हे 2 शब्द जे आहे हे माणसाच्या मनात संदेह करून देतात. म्हटलं मुलगा सगळा चांगला आहे पण म्हणजे काय, रात्री घरी देत नाही लवकर, झालं मग काय करायचं तो. जर आणि तर, पण आणि परंतु हे जसे संशय निर्माण करून देतात तसं आजच्या जगामध्ये लग्न झालं बरं झालं टिकल का नाही. कारण वातावरण काय आहे, 2-2 महिन्यात बिघडत आहे. का तर कोणाजवळ संयम नाही, सत्यभाषण नाही, इंद्रिय निग्रह नाही, त्यामुळे सगळे विग्रह होत आहे. सगळे विग्रह होत आहे. म्हणून हृदयाची गाठ उघडण्याकरता या गोष्टींची गरज आहे. म्हणजे कोणत्या, तप, इंद्रिय संयम, सत्यभाषण, मनोनिग्रह, याच्यानेच हृदयाची गाठ सुटते. नाहीतर भगवंताच्या नामावर अटळ विश्वास. सोप्यातलं सोपं आहे पण ते कठीणातलं कठीण आहे. म्हणून आपल्याला अशा भक्तांच्या कथा ऐकायला मिळतात, त्यांच्या गोष्टी सांगायला मिळतात. काय सांगितलं महाराजांनी, का रे तुझ्या शेतात जावं लागतं म्हणे मला ते गधडे ऐकायला. तेव्हा त्याला कळालं, त्याच्या पत्नीलाही कळालं की महाराज काय आहे. म्हणून काही बाया माणसं परमार्थ करताना तर त्यांना टोचून बोलतात, किंवा काही स्त्रिया करता परमार्थ त्यांना माणसं टोचून बोलतात. हिला तो विमानच येणार आहे, म्हटलं तू लटकून नाही माझ्या विमानाला.
माणसाला आलं तर बाईने लटकून द्यायचं. पण तिथे लटक बटक चालत लायकी असेल तरच बसता येतं. प्रपंचवादी लोक हे भोगवादाला आनंद मानतात आणि परमार्थवादी लोक भोगाला निकृष्ट समजतात. पण तुम्ही आता पूर्वीपेक्षा हल्ली पूर्वी वर्षातून 2 वस्त्र म्हणजे मोठी हे होती मिळाले की आता 50 वस्त्र पडले तरी समाधानाचा पत्ता नाही. दिसलं की हाय. मग वेस्टेज मनी खर्च करताय तुम्ही, कुठून शिल्लक राहील तुमच्याजवळ? संसारामध्ये काटकसर ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जीवनाला केव्हा काय उपयोगाला पडेल याचा भरोसा नाही. म्हणून द्रव्य हे साथीदार आहे. काय साथीदार कुठपर्यंत? मरणाच्या आधीपर्यंत. मरण आले की तेही साथीदार नाही. पण तुम्हाला तर कोणी मरणाचे कपडे घेऊन आले, तुम्ही म्हणता काय करायचे? कारण तुमच्याजवळ कपडे बरोबर आहे. पूर्वी लोक घ्यायचे वस्त्र दुःखाचं, आता आनंदाचं नको दुःखाचं नको, कारण ते हलके येतात. काय येतात? हलके. त्यामुळं मनोनिग्रह नाही. एखाद्याने नाही व्यायाने आणलं तर त्याच्यावर एवढाले डोळे होतं. काय उपयोग? नाही आणलं नाही त्याला काय रीत माहीत नव्हती का? लगेच चालले जातं ते. म्हटलं बाबा पश्चिम खानदेशात रीत नाही आहे. प्रत्येक भागाची रीत आहे ती, काही भागामध्ये नाही आहे. म्हणून ते म्हणतात तरी देवांना विषाद होतो, मर्मावर आघात होता आणि इंद्र निष्ठूर बोलतो, निष्ठूर वागतो. ब्रह्मदेव सांगताय. म्हणून निष्ठूर गोष्ट मनाने करू नये. मनुष्य जसा निष्ठूर होईल तसं मनुष्याला शास्त्राचं रहस्य आणि परमार्थाचं सूत्र कळणार नाही. म्हणून नाथ महाराज एक भजन लिहितात. ते मन निष्ठुर का केले, जे दयेने पूर्ण भरले, ते मन निष्ठुर का केले, ध्रुव प्रल्हादासी दिले, ते मन निष्ठुर का केले. ध्रुव प्रल्हादाला देवा तू मन दिलं, ते मला का नाही दिलं? म्हणे ध्रुवाला आणि प्रल्हादाला देवाने क्षमा मागितली आहे ध्रुव प्रल्हादाजवळ. ध्रुवा, तू इतकं कठोर बालवयात तप केलं, मी लवकर प्रसन्न नाही झालो, मला क्षमा कर. प्रल्हादा, तू इतक्या यातना सहन केल्या, मी तुला लवकर प्रसन्न नाही झालो, मला क्षमा कर. म्हणून ध्रुव प्रल्हादाचं मन मागितलं आहे. ते मन निष्ठुर का केले, जे ध्रुव प्रल्हादास दिले, ते मन मला का नाही दिलं? ते ध्रुव प्रल्हादांचं कर्म जे आहे ते कर्मच नव्हतं, संतांनी त्यांना जन्माला घातले. जगामध्ये प्रसिद्धी अडकला. ध्रुवाला सुद्धा कोणी जन्माला घातलं? नारदांनी. प्रल्हादाला सुद्धा कयाधीच्या पोटी नारदांनी. की जगामध्ये भगवंताचे भक्त जन्माला आले पाहिजे आणि त्यांचा जगात आदर्श राहिला पाहिजे. म्हणून त्यावेळेस मर्माचे आघात पोहोचतात कटू शब्दाने. म्हणून जोपर्यंत तुम्ही कटू शब्द बोलत आहात तोपर्यंत तप, इंद्रिय संयम, सत्यभाषण, मनोनिग्रह कार्य तुमच्याकडून उत्तम होणार नाही. म्हणून कटू बोलायचंच नाही. कारले खा का कटेले खा, कडू बोलायचं नाही. कटुवचनानं दुसऱ्याच्या हृदयावर घाव पडतो. दुसऱ्याच्या हृदयावर घाव पडतो. शिवाजी राजांच्या विरोधात एक ब्राह्मण सरदार गेला होता.
4 वेळा सांगितलं राजांनी की महाराज तुम्ही ब्राह्मण आहे, तुमच्यावर मला तलवार चालवता येणार नाही, तुम्ही हे काम सोडून द्या फितुरीचं. पण शेवटी त्याने फितुरी केल्यावर जेव्हा काढली तलवार, आता मारल्याशिवाय मला चैन पडणार नाही असं उत्तर दिलं. कारण मी धर्माच्या स्थापने करता निष्ठुर केलं मन. सरळ पश्चाताप होईल म्हणे मला, पण आता इलाज नाही. म्हणून त्यावेळेस का निष्ठुर केलं? शास्त्र पाळण्याचा प्रयत्न होता, पण समोरून एवढं नाही. जर मी सुद्धा हिंदवी साम्राज्याच्या विरुद्ध उभा राहिलो तर मला सुद्धा असं सांगून टाकलं. भगवंताने सुद्धा अर्जुनाला सांगितलं तर अर्जुना सांग, ज्याला जिवंत राहायचं असेल त्याने इकडे आले तर जा. एकच आला परत, बाकी ते गेलेच. म्हणजे पहिल्याच दिवशी जाहीर गेलं होतं की तुम्ही सगळे मरणार आहे. म्हणून त्यावेळेस उद्वेग त्याच्यामुळे होतो, आणि उद्वेग झाला की नरकात गेल्याशिवाय दुसरं उपाय नाही. वचनरूपी बाण जेव्हा मुखातून निघतो तो हृदयाला टोचतो, आणि मनुष्य म्हणून रात्रंदिवस शोकामध्ये बुडतो. केव्हाही मृदू वचनानं, नम्र भावानं संबंध करावा, कोणाशी असो. खालच्या आवाजात बोललं तर वाद वाढत नाही, वरचा आवाज वाढला की वाद वाढला. वाद आला की क्रोध आहेच, वाद आला की क्रोध आहेच. म्हणून अमंगलमयी गोष्ट वचनरूपी बाणानं दुसऱ्याला चोट देते, त्याच्या मर्माला आघात होतो, आणि मूर्ख असेल तर तो युद्धाला तयार होतो. म्हणून विद्वान लोक कटुवचनाचा उपयोग करीत नाही. जो कटुवचनाचा उपयोग करत नाही त्याच्याकडून सत्याचं पालन होतं, इंद्रियाला दमन होतं, इंद्रियांकडून क्षमा येते. सत्य दमन क्षमा लागी त्यांची प्राज्ञा उज्ज्वल होत जाते. म्हणून प्राज्ञावर्धन स्तोत्र जे आहे ना ते षडाननांनी रचलेलं आहे. गजाननांचे भाऊ शंकराचे पुत्र यांचं गणपती स्तोत्र आहे, आणि त्यांचं प्राज्ञावर्धन स्तोत्र आहे. कारण ते प्राज्ञावर्धन का करतात तर ते ब्रह्मचारी राहिले, तपश्चर्या केली, इकडे पर्वतावर राहिले. शंकर पार्वतीला त्यांच्या भेटीला जावं लागत होतं. काशीलाही यायचे नाही आणि हिमालयातही यायचे नाही. मी आता परत तुमचं तोंड पाहणार नाही. का तर राक्षस मारायचे होते, त्यांच्या दमन केल्याशिवाय दृष्टांचा संहार होणार नाही. जसं आता बल असल्याशिवाय सामोरं जाता येणार नाही. म्हणून अस्त्राची नावं सुद्धा काय ठेवली? ब्रह्मास्त्र. असं आहे. सुदर्शन चक्र, सगळी राजकारणी नीती याच्यातलीच असते महाभारतात. म्हणून ते म्हणतात वाघ बाण जे आहे ते क्रोध चढवतात, म्हणून पुण्य नाश करतात. जगामध्ये निंदेनं सुद्धा पुण्याचा नाश होतो, आणि निंदेने क्रोधाग्नी प्रज्वलित होतो. क्रोधाग्नी. म्हणून नाथ महाराज म्हणतात क्रोधाधिक वर्जावे मनुजा, हरिसी सतत भजावे मनुजा. दीन दया घन चरिता गावनी, प्रेमामृते भिजावे मनुजा, हरिसी सतत भजावे मनुजा. आपला क्रोधाग्नी शांत व्हायचा असेल, जसं
तूप हे अग्नीला प्रज्वलित करतं, पाणी अग्नीला मारतं. कुठेही अग्नी लागलं तर पाणीच सोडावं लागेल. म्हणून हे पंचमहाभूत एकामेकाचे वैरी आहे आणि एकामेकाचे मित्रही आहे. पण सगळीकडे पाणी पाणी भयान करून टाकले. महाराष्ट्राचा नंबर सगळ्यांचा शेवट लावला. मघा वरती बघा, नाही तर घरीच बसा. म्हणून ते म्हणतात चित्त शांत आणि प्रसन्न राहिलं पाहिजे. मग चित्त आणि शांत हंस सांगताय, चित्त आणि मन प्रसन्न का राहत नाही? तर तुमचे डोळे दुसऱ्याचे दोष पाहतात, गुण पाहत गुण नाही पाहत, दोष पाहत. जगात चांगली गोष्ट पाहिली पाहिजे. एखादा गुटगुटीत मुलगा दिसला तर त्याला जवळ घ्यावं. पण यांना कसं देवाने गुटगुटीत केले आणि आपले पाहणं कसे करो, मग असे असले की वर रो राहणारच. असं आहे ते. कारण तुमच्या डोळ्याने ते दोष केले तुम्ही. कारण कोणाचंही पुत्र पत्नी धन आणि पती पाहून ईर्ष्या निर्माण. दुर्योधनाला काय निर्माण झाली? द्रौपदीची ईर्ष्या. म्हणून आपल्या स्त्रीचं, आपल्या सुनेचं किंवा आपल्या घराचं जास्त वर्णन कोणासमोर करू. पण आपण तो व्हिडिओ काढून टाकतो की हा डायनिंग टेबल घेतला, लगेच चित्र पॅरिसपर्यंत. असं आहे. पूर्वी लोक सांगायचे नाही होते आमचे जावई मागे लागले बाबा त्यांनी आणून टाकलं. असं खोटं जावई कधी देतो का? पण त्याचं नाव सांगून टाकतात. ते आमची बहीण कधीची कटकट करत होते म्हणून ते फ्रीज आलं बाबा, तिला थंड पाणी लागतं. मी आणलं सांगतच नव्हते लोक. त्याचं कारण काय? ईर्ष्या. बऱ्याच लोकांकडे दुसऱ्याकडे वस्तू पाहिली की गरीब ती बाई लोक खातात. त्यांच्या घरी येऊन गेले, आपल्या घरी कधी आणता तुम्ही असेच मागे राहा आणि रोज नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय करतो. तो भोलेनाथ कधी असं करतो का? हे लक्षात आलं पाहिजे. ईर्ष्या निर्माण होतो. हे कथावाचक सुद्धा अमुक साड्या नेसून या, तमुक. अरे रिकामे काम काय करताय तुम्ही? त्या बाईजवळने ती काय करेल ती आणते मग विकत. असं करू नये. त्याच्याने काही होत नाही. त्या शाळांच्या वेशाबाई केवढे पैसे चालले. पूर्वी साधं होतं पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट, म्हणजे मळली तरी काही दिसेना. आता त्याच्या शाळेचा ड्रेस वेगळा आहे. आम्ही फुकट वाटणार म्हणे सरकार, काही वाटलं गेलं नाही. रिकामे काम आहे. म्हणून ते म्हणतात आपला द्वेष, आपण केलेला द्वेष आपल्या पुण्याचा नाश करतो. दुसऱ्याने शिवी दिली आणि आपण त्याला शिवी दिली की दोघांच्या पुण्याचा नाश होतो. पण दुसऱ्याने शिवी दिल्यावर आपण जर क्षमा केली तर आपलं पाप त्याच्याकडे जातं ना आपलं पुण्य वाढून जातं. आपलं पाप त्याच्याकडे जातं. दशरथ राजा कैकेयीचे पाय पडले की तू भरताला राज्य घेऊन ये पण रामाला वनवास देऊ नको. म्हणे मग माझा एकच वर होईल. म्हणे मला सोडून दे, मी वनात जातो पण रामाला नको. कैकेयी म्हणे नाही, राम वनात गेलाच पाहिजे. भरत राज्यात, जर राम राज्यात राहिला तर लोक रामाला मानतील, माझ्या मुलाला मानणार नाही. कैकेयीचं पानाडं उलटं पडलं आणि शेवटी कैकेयी रामाच्या स्मरणात राहिली. म्हणून रामाने काय केलं? क्षमा केली. म्हणून क्षमा, सत्यभाषण आणि सरळ भाव
आणि दया हे श्रेष्ठ आहे. सत्य भाषण, दया, समभाव हे श्रेष्ठ आहे. वेदाच्या अध्ययनाचं फल काय आहे? सत्य भाषण. सत्य भाषणाचं फल काय आहे? इंद्रिय संयम. इंद्रियाचं संयमाचं फल काय आहे? मोक्ष. हा शास्त्राचा आधार आहे. म्हणून माऊली लिहिते, शास्त्राधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. पूर्वी कधी कोणी अन्नदान केलं सत्याच्या दिवशी वगैरे असं काही, किती लोक जेवले काय माहिती. आता अरे इतके लोक जेवले ना, असं तोंडात बोट घालत होते की काय सांगू. ते म्हणे असं कधी झालंच नाही. पूर्वी लोक सांगायचे नाही. आता लोक सांगतात किती लोक जेवले? 4000. पानं किती आणले होते? 1500. मग काही काही कपारावर 3 जेवले. हे असं आहे. या जगामध्ये बढाई आणि लढाई ही फोर्समध्ये चाललेली असते. बढाई आणि लढाई. म्हणून ज्या वेळेस शास्त्राचा आदेश जर आपण पाळला, वाणी, मन, क्रोध, तृष्णा, उदर, जननेंद्रिय हे शांत राहतात. आणि म्हणून वेद म्हणणारा ब्राह्मण आणि अरण्यात राहणारे मुनी आपल्या इंद्रियांचा संयम पाळू शकतात. त्यांच्या ठिकाणी क्रोध येत नाही, सहनशीलता येते. आणि सहनशीलतेनं ते मुनी म्हणून गणले जातात. म्हणून मनुष्य क्षमाशील झाला पाहिजे. क्रोध आणि शिवी ही नेहमी भस्म करते, नाश करते. भस्म याचा अर्थ इथे काय घ्यायचा आहे? नाश. अपमान झाला आणि आपण अभद्र बोललो की त्याच्याने नाश होतो, सर्वनाश. पुण्याच्या प्रभावाने मनुष्याच्या ठिकाणी सर्व प्राणी मात्रांबद्दल प्रीती निर्माण होते. प्रीती निर्माण होते. आता मध्यंतरी एक 5-6 महिन्यापूर्वी गडबड आली होती आपल्याकडे. लहान मुलांना घेऊन 5 वर्षातला आतला मुलगा ते वन विभागामध्ये गाडी करून फिरतात ना, त्याच्यात त्या आता तो लहान होता 5 वर्षाचा. त्याच्या आईने खरं दुसरीकडे थांबायला पाहिजे होतं, पण ती म्हणे याच्यामुळे मला दिसणार नाही म्हणून त्याला घेऊन गेले. आता घेऊन गेले ते गेले, नशिबानं तिकडनं यांची गाडी जायची. जरी ती जाळी आडवी होती तरी तिकून वाघ आला आणि त्या वाघाला काय झालं, यांच्या गाडीवर येणार नव्हता तो, पण त्या लहान मुलाला वाटलं की हा आपल्याला खाणार. तो इतका बेभान झाला त्या दिवसापासून. त्याच्याकरता शेवटी मला त्यांना सांगावं लागलं, एक महादेवाचं लघुरुद्र करा. लघुरुद्र म्हणजे 11 ब्राह्मण सांगून देवाला आवश्यक आहे. तेव्हा त्या लहान मुलाची भीती कमी झाली. काय भावात पडला, आईने जर संयम ठेवला असता की तुम्ही मोठे मोठे जाऊन या, मी थांबते. हा त्याच्याकरता का मी पण जाऊ नको, अशी वराडी नसते आपली. आईला मुलाकरता संयमच ठेवला पाहिजे. मुलाकरता खात नाही आई, त्याला दुधाचा त्रास होऊ नये म्हणून खात नाही बेडं वाकडं. ही नवीन सून सांगते की वावडीन टाकून द्या, खाऊ द्या, म्हणजे त्याला त्रास झाला चालेल पण मी खाईलच. हे लक्षात ठेवा. संयमी आई असेल तर श्रेष्ठ पुरुष जन्माला येतील. संयमी आई नसेल तर श्रेष्ठ पुरुष जन्माला येणार नाही. लघुरुद्र करावा लागला असं आहे. म्हणून ते म्हणतात, यद्यपि सर्व प्रकाराने मी तुम्हाला समजावून सांगितलं तरी याच्यावर एकच उपाय आहे. तुम्ही सगळे सत्संग करीत राहा, म्हणजे एक दिवशी हे दुर्गुण नष्ट पावतील. कोणी सांगितलं? हंसरूपी ब्रह्मदेवाने सगळं ज्ञान सांगितलं. पण हे टिकेल केव्हा? जेव्हा सत्संग कराल तेव्हा.
मग सत्संगाचं महत्व काय आहे? ब्रह्मदेवा म्हणे सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. समजा आपण कोणाला सत्याण्णला बोलवलं, ते नाही आले, तर समोर आल्याबरोबर असं बोलायचं का? काय तुम्ही नाही आले तर राहून गेलं का? एवढं काय भारी वर्धा नाही बा, तुमचा ना आपला योग नव्हता, त्यामुळे तुम्हालाही जमलं नाही आणि आले नाही. ठीक आहे, पुढच्या वेळा मात्र टाळू. हे आदरयुक्त भाषण पाहिजे. आपल्याकडे प्रिंटेड चादर आहे, पण भाषण आदरचा पत्ता नाही. डिझाईन सगळी तयार आहे. कशाला कोणाचा रोष करायचा आणि क्रोध करायचा? कठोर वचन कशाला द्यायचं? हा, तेव्हा तुम्ही आले नाही, आम्ही तुमची वाट पाहिली, एवढ्यापुरतं पुरे झालं. एवढ्यापुरतं पुरे झालं. जरी भाऊ नाही आला तर बहिणीचं लग्न ठेवता येतं का? लावावं लागतं. किंवा बहीण नाही आले तर भावाचं लग्न राहतं का? कोणी बहीण उभी राहून जाते, कोणी भाऊ उभा राहून जातो. जगामध्ये पर्यायी योजना असतेच. कोणा वाचून कोणाचं मोठ्याने मग आडत नाही हे जर समजतं तर रोष कशाला पाहिजे? म्हणून ते म्हणतात लोभ अंश हा अतिक्रमण करतो आणि त्याच्यामुळे मनुष्य श्राप देतो. इंद्रियांच्या संयमानं मोक्षाचं द्वार उघडत जातं. उघडिले मोक्षाचे ते द्वार, रघुनाथ दरबार. उघडिले मोक्षाचे ते द्वार. जसं जसं आपला संयम वाढतो तसा तसा मोक्ष जवळ येत जातो. म्हणून आपले पूर्वीचे लोक काय करायचे? अरे दुपारी जड अन्न खाल्लंय, आता रात्री जेवायचं नाही. म्हणजे त्या अन्नाचा जो गुण होता तो संपूर्ण टाकायचा. कारण रात्री जेवलं म्हणजे मग तो गुण आणि हे अन्न त्याचा तोच होतो. म्हणून जाऊ दे, जावायचे घरून आलो तर आजच्या दिवस जाऊ दे. खाऊने पण खावं लागलं, पाहूने पण पाहावं लागलं. दिव्या आईनाशी रगून पाय असं आहे ते. तर त्यामुळे सोडून द्यावं लागतं, त्याग करावा लागतो. अन्नाचा त्याग केला म्हणजे इंद्रियांचा संयम आपोआप घडतो. एकदा मी तिथे बसलो होतो आणि आपलं तिथे बोर्ड त्या बाईने वाचला की इथे जेवू नये म्हणून. संध्याकाळची 6 वाजेची वेळ होती. ती म्हणे दादा मी या कोपऱ्यात बसून जेवतो. म्हटलं बेटा तू जैन आहे का? ती म्हणे बापरे काय ओळखलं? मी एवढ्या संध्याकाळी तू जेवते आहे म्हणजे सूर्याच्या अस्ताच्या तुला जेवायचा तुझा धर्म आहे म्हणून जेवते ना. तो इकडे मंदिराकडे पाठ कर आणि त्या खोलीकडे चेअरमनच्या खोलीकडे तोंड करून जेवून घे म्हटलं तुला. त्याला मंदिराकडे पाठ कर. कारण इकडून लोक जाते तर ते बरं दिसलं नसतं ना. ते बरं एकदम सुशिक्षित आणि श्रीमंत बाई होती. म्हटल्या पोरीलाही लाज वाटेल कसं खावं म्हणून उलटी पैसे. कारण तिचा धर्म आहे संध्याकाळच्या आत जेवलं पाहिजे. पण मी बरोबर तिला ओळखलं. कारण नाही ते एवढी सुपरबाई असं नाही म्हणणार की मला जेवायचं, मला गाडीने जायचं म्हणे पुण्याच्या 8च्या आणि मला जेवायचं आहे. म्हटलं तू जैन आहे? म्हणे हो. तुम्ही ओळखलं कसं? म्हटलं तुझं तळमळ चालली आहे ना की सूर्यास्ताच्या आत जेवण झालं. म्हणजे ज्या वेळा मनुष्य धर्मातून कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही पंथाचा असो त्याची पालन करण्याची जी तळमळ आहे तीच इंद्रिय संयमाची गोष्ट आहे. जर सूर्यास्त झाला असताना त्याने खाल्लं नसतं तसं तसं ठेवून दिलं असतं खादनीमध्ये. म्हणून मी म्हटलं उलटं तोंड कर. कोणी आलं मला ती बाई जेवते म्हणून. असं आहे. म्हणून त्यावेळेस सत्संग करत राहा.
सत्संगाने तृष्णा नष्ट पावेल, सत्संगाने क्रोध नष्ट पावेल, सत्संगाने लोभ नष्ट होईल. हे तुझ्यावर अतिक्रमण करू शकणार नाही. सत्संगतीने तुटती बुद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. मनुष्य योनीमध्ये तुला बल प्राप्त होईल, धैर्य प्राप्त होईल, तू पापापासून मुक्त होत जाशील आणि शुद्ध चित्त होईल. धैर्यपूर्वक कालाची प्रतीक्षा करत राहशील आणि एक दिवशी मोक्ष तुझ्या हातामध्ये येऊन जाईल. प्रसन्नतापूर्वक मधुर वचन बोला. देवभाव प्राप्त होईल असं वागत राहा. देवभाव म्हणजे सात्विक भाव. मनुष्याला तऱ्हेतऱ्हेचे दोष दिसतात, केव्हा केव्हा आपल्या तोंडून विनाकारण वर्णन केलं जातं. कल्याणकारी गुणाचे वर्णन करावं आणि जे अकल्याणकारी गुण आहे त्यांचं बखान करत बसू नये. चांगले गुणाचं वर्णन करावं. म्हणून आपण बालकांना नेहमी बक्षीस देऊन का खुश करतो. एखाद्या मुलाला चांगला तो इंटरव्ह्यूमध्ये त्याने खूप मार्क मिळवले, त्याला बक्षीस देण्यापेक्षा नोकरीला लावलेलं महत्त्वाचं का बक्षीस दिलेलं महत्त्वाचं. त्याच्या जीवनात आता काय पाहिजे, परिवर्तन. त्याच्या विद्येपासून त्याला काय मिळालं पाहिजे, परिवर्तन, आनंद मिळाला पाहिजे. जे आपण काम शिकलो आहे त्याच प्रकारचं काम मिळालं की माणसाच्या मनात काही काही वेळा माणसाला काय करावं लागतं, जे शिक्षण आहे ना त्याच्या विरुद्ध काम करावं लागतं आणि पैसे कमवावं लागतं. त्याचा अर्थ असा आहे की कर्म आणि शिक्षण हे दोन्ही वेगळे होऊन गेले असं आहे. म्हणून आपण जे शिकलो आहे विद्यावंतम यशस्वंतम, आपण जी विद्या शिकलो आहे त्या विद्येच्या मागे यश आलं तर माणसाला लक्ष्मी आपोआप प्राप्त होते. लक्ष्मी आपोआप प्राप्त होते. म्हणून सगळ्या सिद्धी प्राप्त होण्याकरता मनुष्यानं देवभाव ठेवावा आणि परमात्म्याचा जप करावा. वेदाध्यायन जे श्रवण करावं आणि तप आणि त्याग ही त्याची फळं आहे. शुद्ध भाव झाला की तुमच्याकडून तप होईल आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीचा सहज त्याग करा आणि मग त्यागात निरंतर शांती. त्यागातच शांती आहे. जर तुम्ही त्याग नाही केला तर त्यात शांती प्राप्त होत नाही. याकरता समजदार पुरुषांनी कटू वचनाचा उच्चार करू नये. कारण कटू वचन हे नेहमी पण मिथ्य सत्यही बोलू नये. पुन्हा दुसरं आहे, काही लोक काय करतात, मधुतिष्ठती जीवाग्रे हृदय हलहलम. कटू शब्द सुद्धा आणि मिथ्य शब्द सुद्धा बोलू नये. कोणाची जास्त स्तुती सुद्धा करू नये. स्तुती सुद्धा करू नये. म्हणून विद्वान लोक नेहमी अपमानाला अमृत समजून घेतात. अपमानाला अमृत समजून घेतात. म्हणून संतुष्ट राहतात आणि त्यांना क्रोध येत नाही. यज्ञ करता दान घेतात आणि परत त्या दानातून दान देतात. यज्ञाचं हवन करतात आणि हवनापासून फक्त यज्ञ नारायण प्रसन्न हो एवढंच म्हणतात. हवन केल्यानंतर यज्ञ नारायण प्रसन्न व्हावा. जसं आपण आलेल्या पाहुण्याला जेवण घातलं की तो जेवून काय होतो, प्रसन्न होतो. ते आपल्या भोजन यज्ञाचं फळ आहे. पण तुम्ही प्रेमानं आणि रुचीनं साधं जरी जेवण दिलं तर काही लोक म्हणतात आज आपल्या गप्पामध्ये मस्त पोट भरलं बा. साधं होतं ते.
काही विशेष मिष्टान्न नव्हते किंवा विशिष्ट प्रकारचा आदर चादरही नव्हती. तरी का वाटलं, दोघं परस्पर बऱ्याच दिवसापासून प्रेमी लोक जेवण करत आहे, म्हणून आपल्याकडे सहभोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंताने सुद्धा वैकुंठामधून सगळे भक्त खाली आणले आणि वृंदावनात सहभोजनाचा आनंद घेतला. सरलता, दया आणि धैर्य आणि क्षमा हे स्वाध्यायानं वाढत जातं. मनुष्य एकांतामध्ये राहत जातो आणि एकांतामध्ये त्याचं समाधान होत जातं. नाही तर माणसाला एकच, जसं माता मुलांना स्तनापान करताना कोणाच्या समोर जातात सगळ्यांकडे पाठ फिरवते, त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य सद्गुण सेवन करून जगाकडे पाठ फिरवतो. सद्गुणाचं सेवन केल्यानं सत्याचं महत्त्व कळतं आणि मनुष्य पवित्र राहण्याचा प्रयत्न करतो. पुरुष ज्या लोकांच्या बरोबर राहतो त्या लोकांचा गुण आणि संग हे त्यांना लागतो. पांढऱ्या कापडाला कोणताही रंग द्यायचा असेल तर पटकन बसतो, पण काळ्या कापडाला रंग द्यायचा असला तर कोणताच बसणार नाही. म्हणून काले है पण दिलवाले है असं आहे. देवता लोक सत्संग करतात म्हणून ते शांत राहतात. दैत्य सत्संग करीत नाही म्हणून क्रोधी राहतात. असं साध्यगणांनी विचारल्यावर हंस म्हणाले की आता तुम्हाला अज्ञान लोकांची आवृत्ती सांगेल, पण ती उद्या. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाना ठेविला कर, पडिला विसर स्वप्ना माझी. राघव चैतन्य, केशव चैतन्य.